की डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी म्हणजे काय? सेव्हरेबिलिटी म्हणजे सेपरेट. सेव्हरेबिलिटी म्हणजे सेपरेट झाला. मग ह्यामध्ये जर एखादा लॉ म्हणजे काही प्रोव्हिजन्स किंवा फंडामेंटल राईट्सच्या अपोजिट असतील तर पूर्ण लॉ व्हॉइड होणार नाही. ह्यामध्ये पण सेम सेम तसंच असणार आहे. पूर्ण लॉ यामध्ये व्हॉइड करून टाकणार नाही. ह्यामध्ये जेवढा भाग व्हायोलेट करतोय तेवढा भाग सेपरेट करायचा. म्हणजे काय की सेव्हरेबिलिटी आपण इक्लिप्स मध्ये काय बघितलेलं, म्हणजे आता सेव्हरेबिलिटी मध्ये काय सिंपल ह्यामध्ये काय येणार आता सेव्हरेबिलिटी मध्ये फॉर एक्झाम्पल एखादा लॉ आहे म्हणजे सेक्शन 10 आहे. एखाद्या लॉ मधला सेक्शन 10 आहे. हा सेक्शन 10 काय करतोय की त्यापैकी सेक्शन 5 म्हणजे फंडामेंटल राईट्स ना व्हायोलेट करतोय. सेक्शन 10 असू दे किंवा सेक्शन 5 असू दे, हा फंडामेंटल राईटला व्हायोलेट करतोय. आता कोर्ट काय डिसाइड करणार ह्यामध्ये? पूर्ण ऍक्ट ह्यामध्ये जो आहे तो पूर्ण ऍक्ट ह्यामध्ये इनव्हॅलिड डिक्लेअर करणार नाही. सेक्शन 10 आणि सेक्शन 5 जो आहे तो फंडामेंटल राईटला व्हायोलेट करतोय ना, ह्याला काय करायचं? सेपरेट करणार. आणि ह्याला काय करणार? सेपरेट करायचं आणि अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करायचं. ह्यामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो? डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. आता सेव्हरेबिलिटीचा पार्ट झाला. आता आर्टिकल 13 जो आहे, पूर्ण आर्टिकल 13 मधले जे जे क्लॉजेस आहेत ते सगळे क्लॉजेस बघायचे ह्यामध्ये. एक्झाम्पल्स पण लिहून घ्या ह्यामध्ये. आता आर्टिकल 13 आपण बघितलं होतं, टायटल फक्त बघितलं होतं आर्टिकल 13चा. बेसिक आपण वरचा टायटल बघितलं होतं की जो लॉ आहे इनकन्सिस्टंट आहे किंवा डिरोगेशन ऑफ फंडामेंटल राईट आहे, तो आपण बघितलं की इक्लिप्स करून टाकायचं नाही तर सेव्हरेबिलिटी करून टाकायचं. आता मेन ह्यामध्ये काय आहे? आर्टिकल 13 जो आहे, म्हणजे आर्टिकल 13 ह्यामध्ये काय म्हणताय? पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर असा कोणताही लॉ बनवू शकत नाही यामध्ये की जो लॉ फंडामेंटल राईट्सना व्हायोलेट करेल आणि फंडामेंटल राईट्सच्या अपोजिट असेल. जर असा लॉ बनवलाच तर तो जेवढा भाग म्हणजे जेवढा पार्ट इनकन्सिस्टंट विथ दी फंडामेंटल राईट असणार आहे तेवढा भाग काय करू शकतो? आपण व्हॉइड डिक्लेअर करू शकतो. आपण म्हणजे कोण? यामध्ये आपण म्हणजे कोण असणार आहे? परत यामध्ये ज्युडिशरी असू दे किंवा पार्लिमेंट असू दे. आता फर्स्ट जो आहे आर्टिकल 13, आता फर्स्ट पॉइंट जो आहे यामध्ये आर्टिकल 13 क्लॉज 1 जो आहे, आर्टिकल 13 क्लॉज 1 काय सांगतोय? आर्टिकल 13 क्लॉज 1 प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज बद्दल सांगते. प्री कॉन्स्टिट्युशनल आता आर्टिकल 13(1) जो आहे तो प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज बद्दल सांगतोय. म्हणजे ह्यामध्ये काय येणार? सगळे ऑल प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज. प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज म्हणजे कॉन्स्टिट्यूशन तयार व्हायच्या आधी, म्हणजे 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950च्या आधी जे लॉज बनवलेत असणार आहेत त्यावेळेस पण लॉज लॉज नसणार आहेत असं होणार आहे काय? नाही. जे लॉज बनवलेत ना, जर ते इनकन्सिस्टंट विथ दी फंडामेंटल राईट्स असतील तर त्यावेळेस आपण डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी अँड इक्लिप्स डिक्लेअर करणार ह्यामध्ये. मग आता एखादा लॉ आपण बघितला होता ना, तो कुठला बेरर मोटर व्हेकलचा तो ऍक्ट, तो जो जर ह्यामध्ये फंडामेंटल राईट्स न व्हायोलेट करत असेल तर तेवढाच पार्ट काय असणार आहे त्यामध्ये आपण व्हॉइड डिक्लेअर करायचं. त्यामध्ये काय सांगितलंय? जर कॉन्स्टिट्युशनल लॉ म्हणजे इनॅक्ट म्हणजे इम्प्लाय म्हणजे अप्लाय होण्याच्या आधी ब्रिटिश लॉ किंवा इतर लॉ फंडामेंटल राईट्स न व्हायोलेट करत असतील तर त्या लॉज काय करणार? आपण पूर्णपणे रद्द करायची नसते. पूर्णपणे ह्यामध्ये व्हॉइड डिक्लेअर करायचं नाही. सगळाच लॉ जेवढा पार्ट आपल्याला पाहिजे ना तेवढाच पार्ट. आपण खाताना कसं करतो? सगळंच घेतोय काय? आपण खायला लागल्यावर सगळंच खातोय काय? जरा जरा घेतोय ना. मग आपल्याला जे नको आहे ते सोडून देतो. सगळं सोडून देते काय? जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं, जेवढं नको आहे तेवढं सोडून द्यायचं असं आहे यामध्ये. तर नेक्स्ट जो पार्ट आहे ह्यामध्ये त्यामध्ये आपण डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स बघितलं होता. आता डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स मध्ये कोण आपण केस बघितली ते भिकाजी नारायण द क्रास वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेशची केस बघितली होती. 1955 ची केस आहे ती. आता सेकंड जो पॉइंट आहे यामध्ये आर्टिकल 13 क्लॉज 2 चा जो पॉइंट आहे हा काय सांगतोय की पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ सांगतोय. आता बेसिक ह्यामध्ये काय आहे?
आर्टिकल 13. आता आर्टिकल 13 मध्ये दोन आपण हे बघितलं. आर्टिकल 13 मध्ये कसे दोन बघितलं? एक प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ, एक पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ. प्री असंच लिहायचंय. प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज आणि पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉज तर कॅटेगरी तर आपण पाडतो. तर प्री कॉन्स्टिट्युशनल लॉजला आपण किती दिलो? आर्टिकल 13 क्लॉज 1 म्हणला आणि ह्याला आर्टिकल 13 क्लॉज 2 म्हणलो आपण ह्याला. इझी आहे. मग आता प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज म्हणजे काय? प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज मध्ये काय सांगितलं की असे लॉज की कॉन्स्टिट्यूशन तयार व्हायच्या आधी म्हणजे 26 जानेवारी 1950च्या आधी 1950च्या आधी जे लॉज बनवल्यात, अगर ते लॉज इथं काय करत असतील, व्हायोलेट करत असतील, तर ते लॉज आपण तेवढा पार्टच व्हॉइड करणार ह्यामध्ये. आता ह्यामध्ये काय येणार? ह्यामध्ये आफ्टर बिफोर इथं काय येणार? आफ्टर 26 जानेवारी 1950 असे येणार ह्यामध्ये. तर हा जो भाग आहे त्यामध्ये दोन्ही लॉज अप्लाय करायचे की सेव्हरेबिलिटीचा पण पार्ट येणार आहे आणि इक्लिप्सचा पण पार्ट येणार आहे. एवढं सांगितले. जेवढा भाग प्री कॉन्स्टिट्यूशन असू दे, पोस्ट कॉन्स्टिट्यूशन, जेवढा भाग फंडामेंटल राईटला व्हायोलेट करतोय तेवढा भाग वेगळा करा किंवा शाडू करा आणि त्या भागात काय करा, तुम्ही इनव्हॅलिड डिक्लेअर करा, तो भाग यामध्ये व्हॉइड डिक्लेअर करा. तर नेक्स्ट आहे आर्टिकल 13 क्लॉज 3. खूप इम्पॉर्टंट आहे. आता आर्टिकल 13 क्लॉज 3 मध्ये लॉ म्हणजे काय सांगितलंय, डेफिनेशन काय आहे. आता आर्टिकल आर्टिकल 13 क्लॉज 3 ह्यामध्ये काय डेफिनेशन ऑफ लॉ सांगितले. कशाचे डेफिनेशन सांगितलं? लॉचे डेफिनेशन सांगितलं. आता ह्यामध्ये काय येणार? आर्टिकल 13 क्लॉज 3 मध्ये लॉ आणि लॉ इन फोर्स काय सांगितलं की लॉ आणि लॉ इन फोर्सची डेफिनेशन काय म्हणजे काय? पहिला तर कशाची डेफिनेशन येणार आहे? लॉची येणार आहे. सेकंड लॉ इन फोर्स म्हणजे आता जे चालू लागू झालेले लॉज आहेत ते कसे आहेत, काय आहेत, त्यामध्ये कसं ते यामध्ये सांगितलं की लॉ इन फोर्स आणि लॉचे डेफिनेशन सांगितलं. आता लॉ मध्ये काय काय येणार आहे? आता ह्यामध्ये लॉच्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की लॉ आणि लॉ इन फोर्स बघितलं. तर लॉ मध्ये काय काय येणार आहे? लॉच्या डेफिनेशन मध्ये काय काय येणार आहे? लॉ मध्ये सगळ्यात पहिला ऍक्ट इन्क्लूड ऍक्ट येणार आहे. आपण ऍक्ट बघतो ना, ऍक्ट कुठले कुठले बघतो आपण? भारतीय साक्ष अधिनियम आधी ऍक्ट होते, ते इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होते. त्याच्यानंतर कुठले ऍक्ट? ट्रेड युनियन ऍक्ट, लेबर लॉचे ऍक्ट, जे ऍक्ट आहेत ते सगळे. त्याच्यानंतर ऑर्डिनन्स, त्याला नोट डाऊन करून घ्या, मग त्यामध्ये त्याचं मिनिंग सांगतो. त्याच्यानंतर ऑर्डर, बाय लॉज, नेक्स्ट आहे रूल, रेग्युलेशन, त्याच्यानंतर आहे नोटिफिकेशन, नोटिफिकेशन आणि लास्ट आहे कस्टम और युसेज हॅव्हिंग दी फोर्स ऑफ लॉ म्हणजे लॉचा फोर्स आहे. कस्टम और usage having the force of
लॉ. आता ह्यामध्ये मी सांगते की ह्यामध्ये काय काय आहे. हे सगळ्यात पहिलं आहे की ऍक्ट. आता ऍक्ट म्हणजे काय, ऑर्डिनन्स म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे काय, बायलॉज, रूल्स, रेग्युलेशन, नोटिफिकेशन, कस्टम, हे सगळं लक्षात पण ठेवायला पाहिजे तेवढं. ऍक्ट, ऑर्डिनन्स, ऑर्डर, बायलॉज, रूल्स, रेग्युलेशन. रूल्स रेग्युलेशन लक्षात राहतात. AOOB, ओब्रॉय असं लक्षात ठेवायचं, ओब्रॉय वरनं. ओब्रॉय वरनं लक्षात ठेवायचं. ओब्रॉय आलं त्याच्यानंतर NCO, लास्ट असं लक्षात ठेवायचं. काय तर असं ट्रिक तयार करायचं, ओब्रॉय NCO असं. वाय येणार नाही, वायचं कुठलंही नाही आहे त्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं ऍक्ट म्हणजे काय. ऍक्ट आपण बघतो, ऍक्ट मध्ये काय काय येते. ऍक्ट म्हणजे काय, पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरने जे जे लॉज पास केलेत ते ऍक्ट. म्हणजे इंडियन पिनल कोड ऍक्ट असणार आहे, आता BNS असणार आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हे सगळे ऍक्ट मध्ये येणार. तर ऑर्डिनन्स म्हणजे काय, ऑर्डिनन्स म्हणजे स्टेट लेजिस्लेचरचे एक एक सेशन चालू असतात. मग सेशन चालू म्हणजे सेशन, स्टेट लेजिस्लेचरचे जो सेशन असते तो सेशन चालू नसते. म्हणजे लॉ पास करायला काय लागते की सेशन चालू असायला लागते. 2 सेशन मध्ये असेल तर त्यामध्ये लॉज पास होणार. जर 2 सेशन मध्ये नसेल तर लॉज पास म्हणजे प्रॉब्लेम येणार त्यामध्ये. सो सेशन चालू नसताना जर प्रेसिडेंट आर्टिकल 123 मध्ये ऑर्डिनन्स पास करू शकतात. प्रेसिडेंट काय करतात, आर्टिकल 130, 123 किंवा 213 मध्ये गव्हर्नर यांनी एक टेम्पररी टाइम साठी काढलेली जे ऑर्डिनन्स असते त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डिनन्स म्हणतो. आर्टिकल 213, इथे काय येणार, प्रेसिडेंट, इथं कोण येणार, गव्हर्नर. मग ह्यामध्ये काय येते की ऑर्डिनन्स हा टेम्पररी असतो. म्हणजे ज्या वेळेला लेजिस्लेशन चे सेशन ज्या वेळेला चालू नसतात, म्हणजे हाऊस ऑफ द पार्लिमेंट जे असतात ते सेशन मध्ये नसतील किंवा राज्यसभा सेशन मध्ये नसेल तर त्यावेळेस काय करणार, आणि त्यावेळेला इमर्जन्सी असेल कुठल्या तरी लॉची, तर त्यावेळेला काय करणार, पार्लिमेंट आर्टिकल 123 मध्ये, सॉरी, प्रेसिडेंट आर्टिकल 123 मध्ये आणि गव्हर्नर 213 मध्ये काय करणार, लॉज बनवू शकतात. त्यामध्ये आपण लॉज परमनंट नसतात, टेम्पररी असतात ते लॉज, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डिनन्स म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल पार्लिमेंट सेशन चालू नाहीये आणि काहीतरी इमर्जन्सी मध्ये कायदा करायचा आहे किंवा लॉज तयार करायचे तर त्यामध्ये प्रेसिडेंट ह्यामध्ये काय करू शकतात, ऑर्डिनन्स तयार करू शकतात. टेम्पररी लॉज असतात. सिंपल काय आहे, टेम्पररी लॉज मेड बाय द प्रेसिडेंट ऑर गव्हर्नर. आता ऑर्डर, ऑर्डर म्हणजे काय, ह्यामध्ये गव्हर्नमेंट किंवा एक कॉम्पिटंट ऑथॉरिटीने जे लॉज तयार केलेले असतात किंवा लॉज ऑफिशियल डिरेक्शन दिलेले असतात त्याला आपण ऑर्डर म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डर्स असतात ना, की आता इलेक्शन चालू आहेत की मॅजिस्ट्रेटचा ऑर्डर येते प्रत्येक घरोघरी की दंगा वगैरे करायचा नाही, घरातनं बाहेर यायचं नाही. किंवा फॉर एक्झाम्पल कोरोनामध्ये बघितले की कोरोनामध्ये ऑर्डर येत होती की घराच्या बाहेर वगैरे पडायचं नाही, ते ऑर्डर येणार, सिंपल ऑर्डर. त्याच्यानंतर बायलॉज. बायलॉज मध्ये काय येणार आहे की बायलॉज म्हणजे लोकल अथॉरिटीज जे असतात किंवा स्टॅट्युटरी बॉडीज जे असतात त्यामध्ये यांनी त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी जे लॉज बनवलेले असतात, म्हणजे लोकल जे असतात त्यांनी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे किंवा ग्रामपंचायत आहे, त्यामध्ये त्यांनी काहीतरी सांगितलं की रात्री दुकान जे आहेत ते 10च्या नंतर चालू ठेवायचे नाही, 10ला म्हणजे बंद करायचं, तर त्याला आपण बायलॉज म्हणतात. त्यांच्या सोयीसाठी जे लॉज बनवले ते. त्याच्यानंतर रूल. रूल मध्ये काय येणार, रूल म्हणजे काय, रूल म्हणजे एखादा ऍक्ट लागू करण्यासाठी गव्हर्नमेंटने जे डिटेल प्रोव्हिजन किंवा रूल्स बनवले असतात. फॉर एक्झाम्पल RTI ऍक्ट काय केला की पार्लिमेंटने RTI ऍक्ट बनवला, तर तो कसा इम्प्लिमेंट करायचा RTI ऍक्ट, त्याच्यासाठी रूल्स, RTI रूल्स बनवले. जसं आता फॉर एक्झाम्पल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन रूल्स पण असतात, तो कसा इम्प्लिमेंट करायचा, सेपरेट रूल्स बनवतात त्याच्यासाठी. त्याच्यानंतर रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे स्टॅट्युटरी अथॉरिटीज असतात रेग्युलेशन मध्ये, किंवा रेग्युलेशन मध्ये काय येणार आहे, एकतर स्टॅट्युटरी अथॉरिटी असत्या किंवा स्टॅट्युटरी जी बॉडी असत्या, रेग्युलेटरी बॉडी असतात. फॉर एक्झाम्पल UGC रेग्युलेशन असतात, सेबी रेग्युलेशन असतात किंवा रिझर्व्ह बँकेचे रेग्युलेशन असतात. त्याला आपण रेग्युलेशन म्हणजे एक रूल बनवलेले असतात त्यांच्या त्यांच्या गाईडलाईन्ससाठी, एक स्टॅट्युटरी अथॉरिटी असतात.
नोटिफिकेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की गॅझेट येतोय, नोटिफिकेशन जसं की आपण बघतो की गॅझेट असते की आता एमपीएससी कुठली तरी एक्झाम काढली, गॅझेट थ्रू येणार, मग त्याला आपण नोटिफिकेशन. कस्टम्स अँड युसेजेस फोर्स मध्ये असतात, म्हणजे कस्टम अँड युसेजेस आपल्या सोसायटीमध्ये काय आपण कंटिन्युअसली यूज करत असतो खूप वर्षापासून. आता फॉर एक्झाम्पल मॅरेज, मॅरेजची कन्सेप्ट जी हिंदू मॅरेज ऍक्ट आहे ना, HMA हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 ची, आपल्याला माहित आहे की ही हिंदू मॅरेज ऍक्ट, आता मॅरेजची जी कन्सेप्ट आहे जर ह्या पद्धतीने नाही झालं तर ते व्हॅलिड मॅरेज नसतं. सो आपण ही कस्टम काय केलंय फोर्स मध्ये, म्हणजे त्याला ठेवलंय ह्यामध्ये तसं की त्याला लॉचा फोर्स आहे, तर तो कस्टम और युसेजेस मध्ये आला. त्यामध्ये मेन जो आहे ह्यामध्ये इक्वालिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. तर मेन जो आहे द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वालिटी बिफोर द लॉ और इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. मिनिंग काय आहे की ह्यामध्ये आर्टिकल 14 काय सांगतोय की स्टेट कोणत्याही जो पर्सन आहे, कोणताही पर्सन असू दे, लॉच्या बाबतीत काय अनफेअर डिस्क्रिमिनेशन करणार नाही. इक्वालिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, ह्याचा अर्थच इक्वालिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय झाला की इक्वालिटी बिफोर लॉ, सगळेजण लॉच्या समोर सगळे सेम आहेत. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, सगळ्यांना सेम प्रोटेक्शन मिळणार. याचा अर्थ आहे की डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, प्रत्येक व्यक्तीला काय असणार आहे, इक्वल ट्रीटमेंट मिळणार आहे आणि इक्वल लिगल प्रोटेक्शन पण मिळणार आहे. तर समज ह्यामध्ये काय झालं की एनी पर्सन, कोणत्याही पर्सनला, म्हणजे इंडियन सिटीजन किंवा फॉरेनर आहेत, हे सगळे इन्क्लूड होणार आहेत. पण इंडियन सिटीजनला सगळे फंडामेंटल राईट्स, बाकी सगळे लॉज ह्यामध्ये येणार. पण फॉरेनरला काही एक्सेप्शन वगळता थोडे लॉज ह्यामध्ये मिळणार आहेत, सगळे नाही.